नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण पुन्हा एकदा पाल परिसरामध्ये आलो आहे. आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं ऋषी भाऊंचा आपण पहिला प्लॉट बघितला होता. तर आज आपण त्यांच्या या दुसऱ्या प्लॉटवरती आलो आहोत. या प्लॉटला पण आपलं जैविक तंत्रज्ञानाचं पोषण तत्व तसेच पूर्णपणे मार्गदर्शन या प्लॉटला चालू आहे. तर ऋषी भाऊंकडून आपण समजून घेऊया एकदा या प्लॉटची परिस्थिती कशी होती, काय होती. सर नमस्कार. नमस्कार, माझं नाव ऋषिकेश भाऊसाहेब जाधव, राहणार पाल, तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर. ओके. आपण स्टार्टिंग पासून जैविक तंत्रज्ञान वापरलेलं आहे. कुठल्याची संख्या बघा, एकदम जाडी बघा, हां, आणि उंची पण बघा, एकदम अच्छा. भारी. हां हां हां. बरं, त्याच्या व्यतिरिक्त आपल्या प्लॉटमध्ये काय जाणवते आपल्याला? ग्रीनरी चांगली आली, स्टम जाड झाला, कुठेची संख्या वाढली, अच्छा. आणि खर्च पण कमी आहे. कर्ज हो. म्हणजे आजपर्यंत एक पण घेतलेली नाही. एकही फवारणी घेतलेली नाहीये. म्हणजे जैविक तंत्रज्ञानाचे पोषण तत्व सोडले तर मार्केटची एकही फवारणी नाहीये. नाही, फवारणी बरोबर. केमिकल एक पण केली नाही. अच्छा. बुरशीनाशकांची किती फवारणी झाल्या सर याला? नाही सर, केलीच नाही. आतापर्यंत या प्लॉटला बुरशीनाशकांची फवारणीच नाहीये. म्हणजे आपण बघू शकतो हे प्लॉट किती हेल्दी आहे, बरोबर. आणि आपण जर बघितलं आपल्याला जे फुटवे जास्तीत जास्त लागतात, आपण बघू शकतो हे फुटवे किती छान लेवलला डेव्हलप होताना आपल्याला इथं बघायला भेटतंय. सर एकदा फुटवे मोजून दाखवा बरं. हे बघा, 2 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. अच्छा. म्हणजे आज आपण याला बघतोय जवळजवळ 14 ते 15 फुटवे आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये बघायला भेटतात. ते शिवाय फुटव्यांच्या व्यतिरिक्त आपण जर बघितलं स्टंपला आपण साईज पण बघू शकतो किती जबरदस्त लेवलला बघायला भेटते. सर एकदा अंगठा लावून दाखवा. आता आपण बघतोय सरांचा आपण अंगठ्याच्या बरोबरीचा आपला फुटवा आपल्याला बघायला भेटतोय, बरोबर. म्हणजे स्टंप साईज पण आपल्याला एकदम जबरदस्त बघायला भेटते, बरोबर ना. हो. तर या प्लॉटला इतका सुंदर असा रिझल्ट आपल्याला बघायला भेटतोय. तर आपल्या बाकीचे जे अद्रक उत्पादक शेतकरी मित्र यांना तुम्ही काय सांगाल? वापरायला पाहिजे सगळ्यांनी, वापरायला पाहिजे, हो. बरोबर. हो. आज आपण जर बघितलं क्लायमॅटिक सिच्युएशन पण खूप मोठ्या लेवलला चेंजेस होतं, बरोबर. तर त्याला घेऊन तुम्ही काय बोलाल सर? जैविक तंत्रज्ञानामुळे काय आलं की शेतकऱ्यांचा खर्च खूप अंशी कमी झालेला आहे. हां हां. जे आज शेतकरी बऱ्याच प्रमाणामध्ये म्हणजे केवळ महागडी खतं वापरून उत्पन्नामध्ये वाढ होता असं नाही, तर पिकाला हवे ते देण्याचं काम जैविक तंत्रज्ञान करतंय. बरोबर. आणि ह्या संपूर्ण जर प्लॉट बघितला हा संपूर्णपणे हिरवा आहे, बरोबर. म्हणजे आज एवढ्या ढगाळ वातावरणामध्ये पाऊस सतत पडत आहे, पण तरी सुद्धा कुठेही पिवळा कोंब किंवा पिवळं पान आपल्याला दिसणार नाहीये, करपा दिसणार नाहीये. तर ही सगळी जी ताकद आहे ही जैविक तंत्रज्ञानाची आहे. आणि आपल्या जे ध्येय आहे की शेतकऱ्याचा खर्च कमी झाला पाहिजे आणि त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे, हे ध्येय साध्य होताना दिसत आहे. प्रॅक्टिकली आज आपण इथे अनुभवतो पण आहे. ऋषी भाऊंच्या प्लॉटला आपण बघितलं तर मार्केटची एकही फवारणी आजपर्यंत गेलेली नाहीये, बरोबर. हो. तर हे प्लॉट किती सुंदर पद्धतीने डेव्हलप होतोय आणि किती हेल्दी प्लॉट आहे आपण लाईव्ह बघू शकतोय. ठीक आहे. ठीक आहे सर, जी आपण माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.